नमस्कार, गुड आफ्टरनून मित्रांनो. तर आता आलेलो आहे फिरत सोलापूरमध्ये आणि सोलापूरमधलं जे सिद्धेश्वर देवस्थान आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे. चला तर मग जाऊया सिद्धेश्वर देवस्थान पाहण्यासाठी. देवस्थान आणि इथे 50 रुपये पावती पार्किंग फी आहे. इकडं अशी पार्किंग लावायला लागते आणि बघू शकता पुढं सगळं असं मंदिराचं ठिकाण आहे. पूर्ण पाण्यातलं असं मंदिर आहे, पाण्यात मंदिर आहे. जाऊया बघायला चला. बाजारपेठ पुढं या इकडं हे बघा. असं काही मंदिर आहे बघा, पूर्ण पाण्याच्या आतमध्ये मंदिर. जसं गोल्डन टेम्पल आहे तसंच हे मंदिर पण पाण्यातच आहे बघा. इकडं सगळं शिवयोगी सिद्धारामेश्वर असं मंदिर, असं तिथं नाव दिसतंय. आता इथून असं चालत जायचं, तिकडं दर्शन वगैरे घेऊयात. बघा मंदिराचा परिसर कसा आहे. हे मंदिर कसं आहे हे नक्की तुम्हाला पहिलं मॅपवरती बघूयात आणि मग परत दर्शनाला जाऊयात. चला. पादर इथे सोडत, खाली कर्नाटकी लँग्वेज आहे चपला इथं सोडण्यासाठी. चला, कर्नाटक जवळ आहे ना इथून, त्याच्यामुळं. हे बघा ही कमान इथून आतमध्ये. बघा मंदिराचा परिसर कसा आहे बघा. इथं चांगलं हिरवं टाकल्या, पाय बाजू नाही म्हणून. कसं आहे सगळं पाणी तळं आणि त्याच्यामधून चाललेलो. सेम गोल्डन टेम्पलला पण असं चालत गेलो होतो आम्ही. पण तिकडं काहीतरी किल्ला आहे, कोणता तरी ऐतिहासिक स्पॉट तिथं. आणि इथं बघा मूर्ती आहे शंकराची इकडे उभी केलेली. हातपाय धुण्याचं ठिकाण. हातपाय धुवायचे का पहिले? चला हातपाय धुवू आणि मग दर्शनाला जाऊ. चला, थोडं जेवढं आहे तेवढं थोडे धुवायचे. चला, हे बघा मंदिराचा परिसर. अरे बोलू मोठं आहे, लय जुनं दिसतंय. हा बघा कसं आहे बांधकाम, असं वाटतं की लय जुनं आहे खरंच स्ट्रक्चर. ह्या प्रकारची मला वाटते अजून 68 शिवलिंग मंदिराच्या आजूबाजूला आढळून येणार आहेत. त्याच्यामुळे आता सुरुवातीला 2 आहेत, पुढे आणखीन भरपूर शिवलिंग असणार आहेत. तिकडून चालत आलो इकडं असं आणि इथं एक मंदिर आहे, अमृतलिंग मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ती शंकराची मूर्ती आणि पुढे जे दिसत आहे ते आहेत श्री भक्त सिद्धेश्वर. आणि हे मंदिर हे सिद्धेश्वरालाच समर्पित आहे. सिद्धेश्वर कोण होते तर 12व्या शतकामध्ये शंकर भगवानांचे खूप मोठे भक्त होते. असं म्हटलं जातं की ते जीव द्यायला चालले होते आणि ते जाता जेव्हा उडी मारणार तेवढ्याच शंकरांनी त्यांचा हात असा धरला, म्हणून अशी मूर्ती इथं उभी आहे, अशी आख्यायिका आहे. म्हणून ह्याला सिद्धेश्वर मंदिर म्हणतात, जे की त्यांच्या भक्ताला समर्पित आहे. आता मंदिरात जाऊयात. हे बघा एंट्री. बघा मंदिर परिसर कसा आहे. पूर्ण
चला मंदिराकडे दर्शन करायला जाऊ. फुल पाण्याच्या आतमध्ये असलेलं ठिकाणी असं हे सिद्धारामेश्वर योग समाधी, त्यांची समाधी आहे इथं. या दर्शन घेऊ, इथं घेऊन दर्शन. बघा सिद्धेश्वर प्रसन्न. श्री सिद्धरामेश्वर योग समाधी. तर हे सिद्धरामेश्वर कोण आहेत असं म्हणतात की ह्या मंदिराचं निर्माण श्रीशैलम मधील जे श्री मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे त्यांचे जे भक्त आहेत श्री सिद्धरामेश्वरम यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. सिद्धेश्वर महाराजांची समाधी आणि इकडे मंदिर. मंदिराच्या परिसरात आलो आपण. पुढं सभा मंडप जो असतो तिथं बघा, आता तिथं काम चालू आहे. हे बघा मंदिराचा सभा मंडप. ओम नमः शिवाय. आलेलो आहे मेन मंदिरात, हे बघू शकता. आणि आजही इथे संगमरवरी दगडामध्ये समाधी अस्तित्वात आहे. चला सगळ्यांनी पटपट दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा बघा मंदिराचा गाभारा, किती सुंदर ते स्ट्रक्चर केलेलं आहे. हे बघा आरती. चला मंडळी दर्शन झालेलं आहे आणि आता मंदिराचा सभा मंडप बघूया कसा आहे. खरंच भारी राव, गोल्डन टेम्पल सारखं एवढं मंदिर आहे. तसंच आपल्या इथं सोलापूरमध्ये बऱ्यापैकी तसंच म्हणजे बघा ना, आता हे बघा इकडं सगळं पाणी आहे आणि इकडं असं मंदिर सभा मंडप वगैरे सगळं एवढं भारी मंदिर आहे आपल्याकडं पण महाराष्ट्रात. सोलापूरमध्ये येते पण बघा. विठ्ठल मंदिराकडे जाऊयात आपण. विठ्ठल प्रसन्न. असं हे विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आणि आता तिकडं आणखीन काय कुठले हे काय ओंकारेश्वर लिंग बघा, नागाचं 1 2 जागोजागी शिवलिंग आहेत. काहीतरी ऐकलं 96 शिवलिंग का काहीतरी वाटतं इथं बहुतेक आसपासच्या एरियात आहे सगळं. हां. आणि आता हे बघा इकडं मंदिर आणि इथं विहीर पण आहे मध्ये एक. आणि हे सगळं हिरवं पाणी, हिरवं बघू शकता तुम्ही, सगळं हिरवं पाणी आहे. झाले दर्शन, आता जाऊया गाडीकडं जाऊ. आता झाले दर्शन. त्याला होडी तर बुडली इथं. सुद्धा जागा नव्हती माणूस उभं राहायला. ही फोड होऊन अख्खं रोड जाम होतं. यात्रा असं ना, पप्पा म्हणले होते यात्रा होती. झालंय दर्शन. आता हे बघा कसा आहे परिसर सगळा. हे असं सोलापूरमधलं शिवयोगी सिद्धरामेश्वरम मंदिर आता पाहिलंय. आणि आता जाऊयात घराकडं. चलो.